चला तर मुलांनो, आज आपण पदावली सोडवायची कशी ते पाहूया। कंस असताना पदावली कशी सोडवायची, तर यासाठी काय गुणधर्म वापरायचा, तर आधी कंस सोडवायचा, त्यानंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी। अशा प्रकारे ओळीने सोडवायचं आहे। तर आपलं गणित काय आहे, 14 × 8 + 12 / 4 वजा कंसामध्ये 25 - 5 आणि कंस पूर्ण। तर ह्या गुणधर्माप्रमाणे आपण अगोदर कंस सोडवूया। उरलेला भाग आहे तसा लिहून घ्यायचा आहे, वजा। आता 25 मधनं 5 गेल्यावर किती राहतात, तर 20। हे तोंडी असल्यामुळे आपण डायरेक्ट करूया 20। जर मोठी वजाबाकी असेल तर एका कच्च्या पेजवर तुम्ही ती वजाबाकी करून घ्या। आता त्यानंतर काय करायचं आहे, तर भागाकार। तर 12 / 4 यांचा भागाकार किती येणार, तर 4च्या पाड्यात 12 किती यंदा आहे, 4 × 3 = 12, म्हणून यांचा भागाकार आला आहे 3 वजा 20 आहे तसे लिहायचं आहे। तर 14 × 8 काहींचे पाडेपाठ आहे तर डायरेक्ट 14 × 8 = 112 असं लिहू शकतात। ज्यांचं पाठ नाही त्यांनी कच्च्या पेजवर गुणाकार करा। 8 × 4 = 32, हातचा आला 3, 8 × 1 = 8, 8 आणि 3 = 11, म्हणून 112 अधिक 3 वजा 20। आता 112 आणि 3 यांची बेरीज आली आहे 115 वजा 20। 115तनं 20 गेल्यावर राहतात 95। ह्याची ही वजाबाकी येत नसेल, एका कच्च्या पेजवर वजाबाकी करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। काही प्रश्न असल्यास कमेंट करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।